मंडळी, पाव किलो ताजी पालक घेतली, मस्त त्याच्या काड्या तोडून स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलं. त्यानंतर 7-8 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 10-12 लसूण पाकळ्याचं वाटण केलं. पालक आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची प्युरी करायची थोडंसं पाणी टाकून. त्यानंतर एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं टाकायचं, तीळ टाकायची भरपूर अशी, लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा, थोडीशी हळद टाकायची, धना पावडर टाकायचं आणि मिरचीचं वाटण टाकायचं आणि पालकची प्युरी टाकून सगळं छान मिक्स करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे. 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. त्यानंतर थोडं तेल टाकून पीठ पुन्हा मळून घ्यायचं. याचे छोटे मोठे आवडीप्रमाणे गोळे तयार करायचे. एक गोळा घ्यायचा, थोडासा लाटून घ्यायचा सुक्कं पीठ लावून, त्यावर आपण तूप किंवा तेल लावायचं, थोडं सुक्कं पीठ लावून छान दुमडून घ्यायचं आणि कोरडं पीठ लावून पुन्हा आपल्याला हा पराठा गोल, चौकोनी, त्रिकोणी आवडीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे. तवा छान तापलेला आहे. तव्यावर आपण हा पराठा टाकून दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे, शेकून घ्यायचा आहे छान. आणि त्यावर मस्त तूप टाका, तेल टाका, मस्त दोन्ही बाजूने तूप लावून मी शेकून घेतलेला गरम गरम आपला पालक पराठा तयार आहे. हिवाळ्यामध्ये नक्की करून खा. जे मुलं पालक खात नाही त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा पराठा बनवून खाऊ घालू शकतात किंवा मोठ्यांनाही आवडतो हा पराठा सगळ्यांनाच. तुम्ही डब्यासाठीही करू शकतात. तर कशी वाटली रेसिपी तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा. बाय बाय. सी यू.